येत्या 2 मार्च रोजी सोलापूर जिल्ह्यात जिल्हा लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं असून सर्व विभाग प्रमुखांना उपस्थित राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे। 2 मार्च रोजी सोलापूर जिल्ह्यात जिल्हा लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे। नागरिकांच्या तक्रारी आणि गाऱ्हाण्यांच्या सुनावणीसाठी हा महत्त्वाचा उपक्रम राबवला जाणार असून सर्व विभाग प्रमुखांना उपस्थित राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे। शासन परिपत्रकानुसार दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित केला जाणारा जिल्हा लोकशाही दिन यंदा सोमवारी 2 मार्च रोजी पार पडणार आहे। हा लोकशाही दिन सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर 7 रस्ता इथं आयोजित करण्यात आला आहे। नागरिकांना विविध शासकीय विभागांशी संबंधित समस्या, प्रलंबित कामे, निवेदने आणि तक्रारी थेट प्रशासनासमोर मांडण्यासाठी हे प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येतं। लोकशाही दिनाच्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिक यांच्यात थेट संवाद साधला जातो। या बैठकीला उपस्थित राहणाऱ्या सर्व विभाग प्रमुखांनी मागील 6 महिन्यांमध्ये प्राप्त झालेल्या लोकशाही दिनातील निवेदनांवर केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सादर करणं अनिवार्य करण्यात आलं आहे। तसंच प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेऊन त्याबाबत स्पष्टीकरण देण्याची जबाबदारी ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। कोणत्याही कारणास्तव संबंधित अधिकारी गैरहजर राहणार असल्यास त्यांनी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे। विना परवानगी अनुपस्थित राहिल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल असा इशारा प्रशासनानं दिला आहे। दरम्यान नागरिकांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात सादर करून लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी केलं आहे।